Good afternoon, students. According to our new syllabus, following lessons are included in physics second paper: wave optics, electrostatics, current electricity, magnetic field due to the electric current, magnetic materials, electromagnetic induction, AC circuits, dual nature of radiation and matter, structure of atom and nuclei, and semiconductor devices. हे सर्व लेसन्स आपल्याला पेपर सेकंडमध्ये येणार आहेत. त्यापैकी आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा लेसन आज आपण स्टार्ट करणार आहोत. मुलांनो, मागच्या वर्षी 11वीमध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे इंट्रोडक्टरी पार्ट घेतलेला आहे. तरी पण 12वीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असल्यामुळे गॉस लॉ हा आपण पुन्हा रिपीट करणार आहोत. तर स्टेटमेंट ऑफ गॉस लॉ इज गिवन बाय द फ्लक्स ऑफ द नेट इलेक्ट्रिक फील्ड थ्रू ए क्लोज्ड surface equals the net charge enclosed by the surface divided by epsilon 0. Law can be written as phi is equal to q upon epsilon 0 is equal to control integration E dot ds. मुलांनो, इथं फाय म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स आहे, क्यू हा चार्ज आहे, त्याच्यानंतर धिस साईन म्हणजे ही जी साईन आहे ही कंट्रोल इंटिग्रेशनची साईन आहे, आणि त्यानंतर ॲप्सिलॉन 0 म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस आहे, ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे, आणि डी एस म्हणजे एरिया जो की कन्सिडर केलेला आहे. त्याची प्रूफ आपण आता बघूया, म्हणजे आपल्याला त्या संबंधीची पूर्ण माहिती कळेल. गॉस लॉची प्रूफ बघूया. एक्सप्लेन अबाउट द गॉस लॉ और एक्सप्लेनेशन अबाउट द प्रूफ ऑफ गॉस लॉ. ही जी आकृती काढली फिगर 1.1, त्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे मुलांनो, आपण इथं हा जो एरिया कन्सिडर केलेला आहे तो एनी शेप्ड एनक्लोज्ड एरिया कन्सिडर केलेला आहे. याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, प्लस क्यू चार्जेस आहेत, आणि ह्या प्लस क्यू चार्जेसपैकी आपण ओ ह्या पॉईंटवर प्लस क्यू एक चार्ज आपण इथं कन्सिडर केलेला आहे, जो की ओ ह्या पॉईंटवर सिच्युएट झालेला आहे. आणि ह्या पूर्ण एरियापैकी डी एस हा एरिया आपण इथं कन्सिडर केलेला आहे आपल्या सिम्प्लिसिटीसाठी, आणि जो की पी ह्या पॉईंटवर आपण तो सिच्युएट केलेला आहे. पी ह्या पॉईंटपाशी आपल्याला दिसत आहे. ह्या क्यू चार्जमुळं जी काही इलेक्ट्रिक फील्ड निर्माण होतं त्याची इंटेन्सिटी आपण ही इथं या डायरेक्शननं अशी दाखवलेली आहे. त्याच्यानंतर हा जो एरिया आहे, ह्या एरियावर असणारा ईचा इलेक्ट्रिक फील्डचा नॉर्मल कॉम्पोनंट आपण ई कॉस थिटानं डिनोट केलेला आहे, आणि ह्या ई आणि ई ह्या दोघांमधला अँगल हा काय आहे, थिटा आहे मुलांना. आणि क्यू पासून डी एस एरियापर्यंत जो अंतर आहे त्याला आपण आर म्हणलेलं आहे. म्हणजेच चार्ज आणि पी हे पॉईंट जिथं की आपण हा एरिया कन्सिडर केलेला आहे. मुलांनो, आपल्याला समजण्यासाठी आपण ह्या सगळ्या चार्जेसपैकी क्यू हा चार्ज कन्सिडर केलेला आहे, आणि सगळ्या एरियापैकी हा पी पॉईंटवर सिच्युएट झालेला एरिया इथं आपण कन्सिडर केलेला आहे. आपण एक एक स्टेप पाहूया त्याच्यामध्ये. ॲज शोन इन फिगर 1.1, वी कन्सिडर ए क्लोज्ड सरफेस ऑफ एनी शेप विच इज encloses a number of positive charges. Plus Q charge situated at a point O, ds is the area considered at a point P near the plus Q charge. E is the electric field intensity due to the plus Q charge, and theta is the angle between normal drawn to the area ds and direction of electric field intensity, जे की मी आधीच सांगितलेलं आहे तुम्हाला. डी फाय हा असा इलेक्ट्रिक फ्लक्स आहे ड्यू टू द प्लस क्यू चार्ज पासिंग थ्रू द एरिया डी एस. बघा, या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे मुलांनो, हा जो प्लस क्यू चार्ज आहे, ह्या प्लस क्यू चार्जची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जी आहे ही, याचा जो फ्लक्स आहे म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जे लाईन्स ऑफ फोर्स येणार आहेत तर ते ह्या एरियामधून जातील, आणि मग ह्या एरियापुरता जो काही फ्लक्स आहे तो आपण डी फाय ह्या अक्षराने डिनोट केलेला आहे. आणि डी एस एरियामधून जाणारा म्हणजेच डी फाय इज द
इलेक्ट्रिक फ्लक्स ड्यू टू द चार्ज प्लस क्यू पासिंग थ्रू द एरिया ds असं आपण म्हणू शकतो. परंतु आपल्याला माहिती आहे मागच्या ज्ञानाप्रमाणे वी नो दॅट E इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अँड फॉर्म्युला इज गिवन बाय E इज इक्वल टू 1/4πε0 Q/r². ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. डी फाय इज इक्वल टू E cos θ इंटू ds. इक्वेशन नंबर 2 अकॉर्डिंग टू गॉस लॉ. Put equation number 1 in equation number 2, we get d phi is equal to 1/4πε0 q into q upon r square into cos theta into ds, where d phi is equal to आपण फक्त टर्म वेगवेगळ्या करून घेतल्या. q upon 4πε0 into cos theta into ds upon r square असं म्हटलं. ह्याला इक्वेशन नंबर 3 म्हणूया. परंतु आपल्याला माहिती आहे डी ओमेगा. बघा पुन्हा आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे डी ओमेगा हा काय आहे मुलांनो, इथं हा जो अँगल आहे तो डी ओमेगा आहे आणि त्याला आपण काय म्हणायचं, सॉलिड अँगल म्हणायचं. आणि दिस सॉलिड अँगल इज अँगल विच इज सबटेंडेड बाय एरिया ds at a point O which is given by d omega is equal to cos theta into ds upon r square. ह्याला इक्वेशन नंबर 4 म्हणूया. हा डी ओमेगाचा फॉर्म्युला आहे. हे जे इक्वेशन आहे आपण ह्या इक्वेशनमध्ये ही व्हॅल्यू ठेवूया. म्हणजेच इक्वेशन 3 आणि 4 वरून आपल्याला काय इक्वेशन मिळेल मुलांनो, फ्रॉम इक्वेशन 3 अँड 4 वी गेट डी फाय इज इक्वल टू Q/4πε0 इंटू डी ओमेगा. बट फॉर कॅल्क्युलेटिंग द फाय वी इंटिग्रेट द अबोव इक्वेशन. म्हणजेच मुलांनो याचा अर्थ काय की डी फाय हे काय आहे, ह्या इतक्याच एरियामधून जाणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डचं फ्लक्स आहे. परंतु आपल्याला ह्या टोटल एरियामधून जाणारं इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यामुळं आपल्याला काय करावं लागेल, ह्या डी फाय म्हणजे ह्या इक्वेशनला काय करावं लागेल मुलांनो, इंटिग्रेट करावं लागेल. आलं लक्षात. तर phi is equal to control integration d phi. So phi is equal to E into ds. Control integration E dot ds is equal to phi q upon 4πε0 into d omega. But phi is equal to q upon, आता इंटिग्रेशन कशाचं होणार आहे, डी ओमेगाचं होणार आहे. म्हणून कॉन्स्टंट जे आहेत ते आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतले. म्हणून phi is equal to q upon 4πε0 into कंट्रोल इंटिग्रेशन डी ओमेगा. बट वी नो दॅट, पण आपल्याला माहिती आहे कंट्रोल इंटिग्रेशन डी ओमेगा सॉलिड अँगलचा इंटिग्रेशन काय असतं, 4π असतो. सो वी गेट द इक्वेशन phi इज इक्वल टू q अपॉन 4πε0 इंटू 4π गेट कॅन्सल. इन दिस वे phi इज इक्वल टू E डॉट ds इज इक्वल टू q अपॉन ε0 विच इज द प्रूफ ऑफ द आवर गॉस लॉ. अंडरस्टँड. तर हे जे प्रूफ आहे ते पुढच्या आपल्या ॲप्लिकेशनमध्ये उपयोगाचं होणार आहे. त्यामुळं हे आर्टिकल आपण इथं डिस्कस केलेलं आहे.